नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपक आणि आज आपण बघतोय 1 ते 5 पंचवार्षिक योजना. चला तर मग स्टार्ट करूया. तर पहिली पंचवार्षिक योजना कधी आली तर 1951 ते 1956 आली. आणि ह्याच पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता तर कृषीवर होता. आणि ह्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं, मॉडेल काय होतं, हेरॉल्ड डोमर. आणि आपल्याला उपनाव देखील परीक्षेला विचारलं जातं. तर ह्या पंचवार्षिक योजनेचं उपनाव काय होतं तर पुनरुत्थान योजना. आणि याच्या आधी काय झालेलं, पंचवार्षिक योजनेच्या आधी 1939 दुसरं महायुद्ध झालेलं. दुसरं महायुद्धामुळे काय झालं तर भारताची अर्थव्यवस्था आहे ना ती पूर्णपणे डगमगलेली. म्हणजे एकदम परिस्थिती वाईट झालेली भारताची. मग काय झालं, आर्थिक पाठबळ देखील कमी होतं. आणि मग काय झालं, त्याचबरोबर काय झाली, भारत पाकिस्तान फाळणी झालेली. फाळणी झालेली. आणि त्याचबरोबर प्रादेशिक वाद देखील होते. नंतर काय झालं तर आपण काही प्रकल्प चालू केले या पंचवार्षिक योजनेमध्ये. कारण आपण शेती कृषीवर भरवत आणि कृषीसाठी पाणी खूप इम्पॉर्टंट असतं. पाण्यासाठी आपण काही प्रकल्प चालू करण्यात आले. त्यामध्ये होतं दामोदर खोरे विकास प्रकल्प. हा कुठे होता, झारखंडमध्ये, झारखंड पश्चिम बंगाल. नंतर हिराकूड प्रकल्प हा होता महानदीवर. आणि हा अमेरिकेचा टेन्सी व्हॅली प्रकल्पावर आधारित होता. आणि हा कुठं होता तर ओरिसामध्ये. नंतर कोसी प्रकल्प हा आहे कोसी नदीवर. आणि कोसी नदीला काय म्हणतात तर बिहारचे दुःखद अश्रू म्हणतात. तर का म्हणतात, पावसाळ्यामध्ये हिला खूप प्रचंड पाणी असतो. त्याच्यामुळे पाण्यामुळे पूर्ण परिसर तो पाण्यामध्ये बुडला जातो आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हिला दुःखद अश्रू असे म्हणतात. नंतर भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर. आणि सतलज ही कोणती उपनदी आहे तर सिंधूची उपनदी आहे. त्याचबरोबर काय, साधन सामुग्रीची आपल्याकडे कमतरता होती आणि कुटीर उद्योगांचे प्रमाण कमी झालेले, स्मॉल उद्योगांचे, कारण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालेली. आणि त्याचबरोबर काय झालं, पुरवठा कमी झालेला, किमती वाढत होत्या प्रोडक्टच्या, वस्तूंच्या, आणि लोकसंख्या देखील वाढत होती. तर अध्यक्ष कोण होते पंचवार्षिक योजनेचे, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि उपाध्यक्ष कोण होते, गुलजारीलाल नंदा. त्याचबरोबर आणखी काही प्रकल्प चालू केलेले तर त्याच्यामध्ये आहे सिंद्री झारखंड खत कारखाना, सामुदायिक विकास कार्यक्रम, यालाच म्हणतात कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. नंतर आहे एचएमटी कुठं आहे तर बँगलोरला आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कुठं तर पिंपरीला. पेरामपूर रेल्वे डब्यांचा कारखाना, चित्तरंजन रेल्वे इंजिनचा कारखाना वेस्ट बेंगॉलमध्ये चालू करण्यात आला. नंतर काय झालं तर औद्योगिक विकास अधिनियम तयार करण्यात आला, म्हणजे इंडस्ट्रियल ऍक्ट करण्यात आलेला 1951चा. याद्वारे काय झालं, औद्योगिकरण सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि परवाना राज म्हणजे लायसन्सिंग ऍक्ट आणला. म्हणजे कुठलाही उद्योग चालू करण्यासाठी लायसन्स गरजेचा होता. याच्यामध्ये काय झालं, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी झाली त्या प्रमाणात, कारण लायसन्समुळे काही उद्योजक होते उद्योग चालू करू शकत नव्हते आणि काहींना परवानगी देखील भेटत नव्हत्या. त्यामुळे आपल्याकडे जे बाहेरचे उद्योग आहेत, म्हणजे परकीय उद्योग, ते येत नव्हते. त्यामुळे 1991ला आपण एलपीजी स्वीकारला. एलपीजी स्वीकारल्यामुळे काय आलं तर काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेट ग्लोबलायझेशन मुळे काय आलं तर आपण कुठल्याही देशामध्ये उद्योग चालू करू शकत होतो. त्याचप्रमाणे आपल्या देशातही बाहेरचे उद्योग येऊ शकत होते, बाहेरच्या कंपन्या येऊन बिझनेस करू शकत होत्या. नंतर काय झालं तर इम्पिरियल बँक मधून एसबीआय ची स्थापना झाली आणि शिफारस कोणी केली तर गोरवाला समितीने केलेली. त्यानंतर आयसीआयसीआय बँकची स्थापना झाली 1955ला
एसबीआयची स्थापना देखील 1955लाच झाली आणि ही योजना सर्वात यशस्वी ठरलेली का तर मान्सून अनुकूल होता. वृद्धी दर अपेक्षित होता 2.1%, साध्य झाला 3.6%. आयोगाचा आन्सर आहे 4.4%. आता याच्यामध्ये आपण कशावर किती खर्च केला ते बघू. कृषीवर आपण 31% खर्च केला, ऊर्जावर आपण 12% खर्च केला, उद्योगावर 6% खर्च केला, वाहतुकीवर 27% खर्च केला आणि सामाजिक सेवांवर 22% खर्च केला. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन देखील बनतो मेन्ससाठी. दुसरी पंचवार्षिक योजना. तर या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर काय होता? जड व मूलभूत उद्योग. कधी सुरू करण्यात आली? 1956 ते 1961 ला. आणि प्रतिमान काय होतं? महालनोबिस. आणि 1928च्या सोव्हिएत रशियाच्या फेडमन प्रतिमानावर आधारित होतं हे महालनोबिस प्रतिमान. याचा अर्थ काय? खर्च करा. अध्यक्ष कोण होते? तर नेहरू होते. ऑब्विसली पंतप्रधानच अध्यक्ष असतो पंचवार्षिक योजनेचा. आणि या पंचवार्षिक योजनेला अध्यक्षांनी दोन प्रतिमान तयार करायला सांगितलेले. ते कुठले? तर महालनोबिस प्रतिमान आणि ब्रह्मानंद आणि वकील प्रतिमान. यांनाच काय म्हणते? वेज गुड मॉडेल, मजुरी वस्तू प्रतिमान यांचा. मुख्य भर कशावर होता? जड व मूलभूत उद्योगांवर होता. आणि तो मजुरी वस्तू प्रतिमान होता ना, तो कशावर? जीवनावश्यक वस्तूंवर फोकस करण्यात आले. त्याच्यावर काय? उद्योग वाढवणे आणि छोटे छोटे उद्योग व बेरोजगारी कमी होईल असा हा प्रतिमान होता. पण हा प्रतिमान स्वीकारला का? तर नाही. पुढे जाऊन हा प्रतिमान स्वीकारलेला आहे. या योजनेचे दुसरे नाव होते नेहरू महालनोबिस योजना. वृद्धी दर किती होता? 4.50%. साध्य किती झाला? 4.21%. याच पंचवार्षिक योजनेत काय झालं? तर औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं. 1956ला दुसऱ्या औद्योगिक धोरण आले आणि या दुसऱ्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक उद्योगावर भर देण्यात आला. आणि काय झालं? मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे भिलाई पोलाद प्रकल्प 1959 ला रशियाची मदत घेतली आपण त्याच्यासाठी. रुरकेला पोलाद प्रकल्प 1956 जर्मनीच्या मदतीने आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प 1962 ला ब्रिटनच्या मदतीने. त्याचबरोबर भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ही कंपनी देखील सुरू करण्यात आली. त्याचबरोबर काय? खत कारखाने सुरू करण्यात आले, रुरकेला आणि नानगल. त्याचबरोबर शेती सघन कृषी जिल्हा कार्यक्रम इंटिग्रल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला. ग्रामीण उद्योगानुसार खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम सुरू करण्यात 1957 ते 1958 ला. दुसरे औद्योगिक धोरण घोषित करण्यात आले 30 एप्रिल 1956 ला. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अडचणी काय होता? निर्यात कमी झाली ना, आयात वाढली. परकीय चलन कमी झाले. पोलाद उद्योगावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. आणि ही योजना काय झाली? तर ही योजना अपयशी ठरली का? आपण इथे दिले आहे अपेक्षित वृद्धी दर होता 4.50%. साध्य किती आला? 4.21%. तिसरी पंचवार्षिक योजना कधी? 1961-1966. मुख्य भर कशा होता? कृषी व मूलभूत उद्योगावर होता. आणि सर्वात जास्त गरज कसली होती? तर रेल्वे, लोह खनिज, कोळसा रेल्वे आणि ऊर्जा, दूरसंचार.
आणि याच्याबरोबर काय पायाभूत उद्योगावर भर देण्यात आला. आणि 1914 मॅकमोहन रेषा चीन तिबेटमध्ये किंवा भारत चीनमध्ये आखली गेली. 1949 चीनमध्ये साम्यवादी सरकार आले, कोणाचे तर माओ झेडुंगचे, आणि यांनी तिबेटवर आपला दावा सांगितला. 1959 काय झालं तर चायनाची आर्मी तिबेटमध्ये घुसली आणि तिबेट काबीज केला. 1961-62 चायना आसामच्या बॉर्डरवर होता, भारताची युद्धाची तयारी. 1962 काय झालं, भारत चीन युद्ध झालं. या युद्धामध्ये काय झाला, खर्च जो कृषीवर आपण टाकलेला तो खर्च आहे तो संरक्षणकडे किंवा लष्कर व रस्त्यांकडे गेला. 1963-64 मध्ये हवामान बिघडलं आणि दुष्काळ पडला आणि कृषी उत्पादन कमी झाले आणि किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि आपण धान्य अमेरिकेकडून धान्याची आयात केली. त्यालाच काय म्हणतात, PL-480. यालाच म्हणतात गाजर गवत, गहू मागवले. बघा, USA धान्य आयात केलं, USA कडून आपण PL-480. आणि 1965 पाकिस्तानी हल्ला केला राजस्थान, कच्छ आणि जम्मू आणि काश्मीरवर, आणि हा हल्ला आपण परतावून लावला. नेहरूंची पॉलिसी काय होती, पहिले आपण हस्ते उचलायचे नाही. याच्यामध्ये काय कृषी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्यामध्ये आपण वृद्धी दर किती ठरवलेला, 5.6%, आणि वास्तविक किती आला, 2.72%. म्हणजे आतापर्यंत सर्वात अपयशी योजना होती. तर कशामुळे ही अपयशी झाली, तर भारत पाकिस्तान युद्ध, भारत चीन युद्ध आणि दुष्काळ, याच्यामुळे ही योजना अपयशी झाली. खर्च आपण कशावर केला, वाहतूक व दळणवळणावर, उद्योगावर नवीन करता आले नाही. उद्योगावर खर्च झाला का, नाही झाला. आपण काय केलं, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम 1964-65 मध्ये केला. नंतर काय झालं, आपण वार्षिक योजना स्वीकारला, कारण ही खूप अपयशी योजना होती आणि त्याच्यातनं सावरण्यासाठी आपण वार्षिक योजना चालू केल्या. मग त्याच आफ्टर थर्ड 5 इयर प्लॅन हरित क्रांतीला सुरुवात झाली. आपण याच्यामध्ये कृषी किंमत आयोग स्वीकारलेला, कृषी मूल्य आयोग, प्रोफेसर दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली 1965 ला. तर आपण बघू योजना सुट्टी. या काळात 3 वार्षिक योजना स्वीकारण्यात आला, 1966, 67, 68, 68, 69. योजनेचे नाव काय होते, तर स्वावलंबन योजना, भारत चीन, भारत पाकिस्तान युद्ध व भीषण दुष्काळ यामुळे देशातील आर्थिक संसाधने कमी झाली होती. म्हणून 1966 ते 1969 अशी 3 वर्ष पंचवार्षिक योजना सुट्टी देण्यात आली. अशा योजनांना सुट्टी देण्यात आली. राजकीय घडामोडी. पंजाब हरियाणा राज्य निर्मिती कधी झाली, 1 नोव्हेंबर 1966 ला. इतर प्रश्न विचारू शकतो पॉलिटीमध्ये. आर्थिक घडामोडी काय झालं, रुपयाचे अवमूल्यन झाले कधी, 6 जून 1966 ला. किती, आणि 1966 ला आले कशा, हार्ड करन्सी मध्ये झाले, 36.5% करण्यात आले हे अवमूल्यन. कोण होता, सचिन चौधरीच्या काळात. आणि पहिले अवमूल्यन झालेले जॉन मथाईच्या काळात, आणि तिसरे अवमूल्यन झाले 1991 ला. 3 टप्प्यात झाले ते. आणि याच्यामध्ये काय झाले, तर हरित क्रांतीला सुरुवात झाली 1966 ला. नॉर्मन बोरलॉग यांनी नोरिन या बुटक्या गव्हाच्या जातीचा संकर मेक्सिकन गव्हाबरोबर करून उच्च गव्हाची जात निर्माण केली, तयार केली.
तर भारतामध्ये MS स्वामीनाथन या भारतीय कृषी तज्ञांनी मेक्सिकन बुटक्या जातीच्या भरतीला स्थानिक जातींबरोबर काय केलं, संकर करून घडून आणला आणि उच्च उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती निर्माण केल्या. त्यात कुठल्या होत्या त्या जाती? लेर्मा रोजो 64A आणि सोनारो 64 या जातींची आयात करण्यात आली. यातूनच भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली. तर असा क्वेश्चन विचारला जातो, तर हरित क्रांतीचे जनक कोण? तर कोण? नॉर्मन बोरलॉग. आणि भारतीय जनक MS स्वामीनाथन. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. योजनेचं नाव काय होतं? स्थैर्यासह आर्थिक वाढ. प्रतिमान काय होतं? अमर, ॲलन मान आणि अशोक रुद्र. या राजकीय घडामोडी काय चालू झाल्या? तर भारत पाकिस्तान युद्ध, इंडिया पाकिस्तान युद्ध झालं 1971 ला. आणि काय बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता झाली. त्यामुळे काय झालं? भारतीय वायुदलाविरुद्ध ऑपरेशन चेंगीज खान पुकारले. यामुळे भारत पाकिस्तान युद्धास सुरुवात झाली. केवळ 13 दिवसांत जनरल मानेक शॉ याच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभूत केले. बांगलादेश स्वतंत्र झाला. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान बनले. 1962 मधील सिमला करारानुसार बांगलादेशचे स्वतंत्र पाकिस्तानने मान्य केले. बांगलादेशचे स्वातंत्र्य पाकिस्तानने मान्य केले. नंतर 1972 मध्ये ढाका येथे शेख मुजीबुर रहमान यांच्या दरम्यान मैत्री व शांतता सहकार्य करार करण्यात आला. आणि तेव्हा कोण होत्या? IG होत्या, इंदिरा गांधी पंतप्रधान. 1973 तेलाचे संकट, तेलाच्या किमती किती वाढल्या? 400% वाढल्या. नंतर आपण MRTP कायदा आला 1969 ला. मॉनोपोली रिस्ट्रिक्टेड ट्रेड पॉलिसी 1969. उद्योग क्षेत्रातील आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण व मक्तेदारी टाळण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. 1972-73 मध्ये व्यापार तोल अनुकूल झाला. व्यापार तोल फेरा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1973 करण्यात. परकीय चलनात होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, फॉरेन एक्सचेंज फॉरेक्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोकर पोलो प्रकल्प रशियाच्या मदतीने चालू करण्यात आला. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया 1973 मध्ये चालू करण्यात आली. त्याचबरोबर ऑपरेशन फ्लड कशाची आहे? तर दुधाशी निगडीत आहे हा ऑपरेशन फ्लड. कोण? डॉक्टर वर्गीस कुरियर. दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी 1970 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम राबवला जातो. याच्यासाठी अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम 1973-74. दुष्काळाच्या जमिनीची दुष्काळामध्ये काय झालेली? जमिनीची उत्पादकता कमी झालेली. उत्पादन, पशुधन व शेतकऱ्यांचे उत्पन्न यांच्यावरील अनिष्ट परिणाम कमी करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला. बँकांचे पहिले राष्ट्रीयकरण करण्यात आले 19 जुलै 1969 ला. त्याच कशामध्ये 50 कोटी म्हणजे खाजगी बँकांचे 50 कोटी रुपयापेक्षा जास्त असतील तर त्याच बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात येईल. अशा 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. भारतीय साधारण विमा निगमची स्थापना करण्यात आली 1972 मध्ये. अग्रणी बँक सुरू करण्यात आली. धनंजय गाडगीळ यांचा अभ्यास गटाच्या तसेच MS नरिमन या समितीच्या शिफारसीवरून ही करण्यात आली. आणि प्रत्येक जिल्हा देण्यात आला, प्रत्येक राज्याला जिल्हा देण्यात आला. ही योजना 1969 मध्ये सुरू करण्यात आली. 1971च्या निवडणुकांच्या वेळी तत्कालीन PM कोण होते? इंदिरा गांधी होत्या. आणि यांनी कुठली घोषणा दिली? ते गरिबी हटावी घोषणा दिली. आपण आता 5वी पंचवार्षिक योजना बघतोय 1974 ते 1979. कार्यकाल संपण्याआधीच ही बंद झाली, कारण मोतीलाल नेहरू
सॉरी मोतीलाल नेहरू नाही. अध्यक्ष कोण होते? इंदिरा गांधी. 1978 ला जनता पक्षाचे सरकार आले. 1978 जनता पक्ष सरकार आल्यावर 5वी पंचवार्षिक योजना काय आली? संपुष्ट झाली. आणि ही योजना किती वर्ष चालली? तर 4 वर्ष चालली. म्हणजे 1978 ला 78 पर्यंतच राहिली. आणि हिचे उपाध्यक्ष कोण होते? दुर्गाप्रसाद धर, डी धर. प्रतिमान काय होते? याचे पण अमर, ॲलनमान अशोक रुद्र, खुले सातत्य प्रतिमान. योजनेचं नाव काय होते? तर दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन योजना, आत्मनिर्भर योजना. उद्दिष्ट काय होते? राष्ट्रीय उत्पन्नात वार्षिक 4.4% वृद्धी अपेक्षित होती. GDP आधारित म्हणजे भारतात किती प्रोडक्शन झालं याच्यावर हे ठरणार होतं. प्रोडक्शनवर आधारित वृद्धी. GDP वर आधारित पहिल्यांदाच आतापर्यंत इन्कमवर आधारित होती. पहिल्यांदाच GDP वर आधारित वृद्धी दर काउंट करण्यात आला. आता पण इन्कमवर काउंट करण्यात येतं. प्रोडक्शनची किती झालं देशाच्या आत हे सेट करण्यात सुरुवात झाली. सर्वात जास्त खर्च कुठे आला? उद्योगावर झाला 28% आणि कृषीवर किती आला? 22%. स्वावलंबी होण्याचं ठरवलं कृषी व उद्योग क्षेत्रात. याच्यामध्ये एक घोषणा केली. घोषणा कुठे होती? गरिबी हटाव. आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी घडामोडी काय आल्या? राजकीय घडामोडी. पंचवार्षिक योजनेमध्ये पोखरण प्रकरण आपलं 18 मे 1974 ला. नाव काय दिलं? तर बुद्ध असला. त्याचबरोबर सिक्कीम भारतात आलं. त्याचा राजा कोण आहे? शोगाल राजा. 36वी अमेंडमेंट 1975 याला राज्याचा दर्जा देण्यात आला. 42 अमेंडमेंट 1976 झाली. चौथं काय? आणीबाणी घोषित करण्यात आली. तिसरी आणीबाणी होती. योजना धोरण काय होतं? लोकसंख्या धोरण, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976 आली. लोकांचा रोजगार वाढवण्यासाठी स्वयंरोजगार गरजेचा आहे. ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रायसन सुरू करण्यात आले. ट्रेनिंग फॉर रुरल युथ 1978-1979. बालकांसाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. इंटिग्रल चिल्ड्रन डेव्हलपमेंट प्रोग्राम. दुष्काळासाठी वाळवंट विकास कार्यक्रम सुरू करणारा डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम. राजस्थानचा विकास करण्यासाठी कॅनल सुरू करण्यात आले. साक्षरता सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. HDFC आणि RRB रिजनल रुरल बँक्स बँकिंग क्षेत्रात डेव्हलपमेंट घडून आली. तर इथं आपलं लेक्चर संपतंय. थँक्यू.